बाळासाहेबांच्या तमाम शिवसैनिकांना, तुमच्या ह्या अनिश गाढवेचा, बाळासाहेबांच्या लहानशा शिवसैनिकाचा आणि शिवसेनेच्या प्रवक्त्याचा मानाचा जय महाराष्ट्र. राष्ट्रगीतातलं ते वाक्य तुम्हा सर्वांना चांगलंच माहितीये. ते वाक्य जरी कानावर पडलं तरी अभिमानाने ऊर भरून येतो. पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल वंग, विंध्य हिमाचल यमुना गंगा उच्चल जलधी तरंग. रवींद्रनाथ टागोरांना ज्यावेळेस त्यांनी राष्ट्रगीताचं लिखाण केलं, इतर राज्यांची, इतर प्रांतांची नावं त्यांनी त्या त्या राज्याप्रमाणे टाकली राष्ट्रगीतामध्ये, पण मराठा, महाराष्ट्राचं वर्णन त्यांनी मराठा म्हणून राष्ट्रगीतामध्ये केलं. एक अभिमानाचा क्षण आहे तो आपल्यासाठी. या महाराष्ट्राचं वर्णन करताना त्यांना मराठा लिहावंसं वाटलं, कारण महाराष्ट्राचा इतिहास रक्तरंजित केला या मराठ्यांनी, रक्त सांडलंय महाराष्ट्रासाठी. उभ्या देशामध्ये मराठ्यांचं नाव होतं त्या काळामध्ये. उभ्या देशामध्ये अगदी अटके पार पर्यंत मराठ्यांचे झेंडे होते. हे सगळं सांगण्याचं तात्पर्य एवढं, बघा राष्ट्रगीताने हा सन्मान केलाय आपला. मराठा हा जात नाही, पंथ नाही, प्रांत नाही. मराठा म्हणजे महाराष्ट्र आणि महाराष्ट्र म्हणजे मराठा. या दोघांची तुम्ही फोड करू शकत नाही, दोघांना वेगळं करू शकत नाही. मराठ्या विना काय म्हणतात तो, राष्ट्र गाडानं चाले, महाराष्ट्र गाडानं चाले. महाराष्ट्र म्हणजे मराठा. आज ह्या मराठ्यांची काय दुर्दशा करून ठेवली आहे. एक काळ होता तो मराठ्यांचा आणि आजचा तो काळ पहा. आज तो जालन्यातला प्रसंग पहा. एव्हाना तुम्हाला कळाला असेल मला काय सांगायचंय, मी कशावर बोलणार आहे. तो आज जालन्यातला प्रसंग ऐकला आणि अंगावर शहारा आला. 75-76 वर्षांच्या पुढच्या मराठा महिलांच्या अंगावर लाठीचार्ज केला जातो, लाठ्या तुटेपर्यंत मारलं जातं, डोळे फोडले जातात, डोक्यावर मार केला जातो. त्या गोळ्यांच्या पुंगळ्या, बंदुकीच्या गोळ्यांच्या पुंगळ्या, अश्रुधुराच्या त्या नळकांड्या, तुटलेल्या लाठ्या आणि चपलांचा ढिगारा. हे चित्र काय सांगते? मराठा आंदोलकांवर तुमचे अत्याचार. मराठा त्यांनी 52 मोर्चे काढले. तो लाखोंचा समाज पाहिला तरी काळजात धस्स व्हायचं की जर याच्यात कुठे थिंगी पेटली, जर कुठे काही वाकडं पाऊल उचललं, हे मणिपूर वगैरे सगळं चिंदी आहे हो. 0% 0. मणिपूर 0% आहे. जर ह्या आंदोलनांमध्ये जर कुठे थिंगी पेटली तर या महाराष्ट्रात काय घडू शकतं याचा विचारही न केलेला बरा. आणि अशा आंदोलकांवर, अशा शांतताप्रिय समाजाच्या आंदोलकांवर तुम्ही लाठीचार्ज करता, त्यांना एकीकडे बोलण्यामध्ये गुंग करता. मला त्या जरांगे पाटलांचा अभिमान वाटतो. त्यांचं ती शरीरयष्टी पहा, अगदी कडकसा माणूस तो, पण त्या माणसाने ज्या प्रकारे आंदोलनाला तुम्ही हवा दिली आहे, खरंच तुम्हाला एक मानाचा जय महाराष्ट्र नक्कीच बनतो. तमाम सकल मराठा समाजातर्फे एक मानाचा जय महाराष्ट्र नक्कीच बनतो. मी स्वतः मराठा आहे, त्या भावना मी समजू शकतो. जे तुमच्या बाबतीत घडले ते माझ्याही बाबतीत घडलेलं आहे. ज्या प्रकारच्या गोष्टी तुम्ही डोक्यामध्ये घेऊन चालला आहात, तुमच्या भविष्य, तुमच्या मुलांचं भविष्य तुम्ही पाहत आहात. कारण मराठा समाज, आज सगळे आयोग तुम्हाला मी वाचून दाखवेल. मराठा समाजाने सगळ्या गोष्टींचा अभ्यास केला पाहिजे. सगळ्यात प्रथम मराठा समाजाने ओळखलं पाहिजे आपला दुश्मन कोण आहे ते. आपला दुश्मन जाणून घेतला पाहिजे. ते सदावर्तेंसारखे वकील म्हणतात, मराठा समाजाची पोरं BMW सारख्या गाड्या घेऊन त्या आंदोलनामध्ये येत होती, मर्सिडीज घेऊन येत होती. यांचे डोळे कुठून तरी चेक करून घेतले पाहिजेत. या सदावर्तेंसारख्या वकिलांनी म्हणतात 4-4 हजारांचे कपडे घालून मराठ्यांची पोरं त्या आंदोलनात येत होती. तुम्हाला आणखी त्या सदावर्तेसारख्या वकिलाचं सांगतो मी. हा म्हणतोय देवेंद्र फडणवीसांवर प्रेशर आणण्याचा प्रयत्न केला होता. म्हणजे ज्यावेळेस 2 वर्षापूर्वीची गोष्ट मी तुम्हाला सांगतोय, ज्यावेळेस ह्या सदावर्तेसारख्या वकिलाने ज्यावेळेस याचिका केली होती मराठ्याच्या ह्या आरक्षणाच्या विरोधात, नाव कसलं दिलं माहितीये? किती घाणेरडा प्रकार हा राजकारणाचा. ह्याने नाव दिलं की ओपन कास्टमध्ये, सर्वसाधारण समाजामध्ये, म्हणजे खुल्या प्रवर्गामध्ये जे सारे काही इतर जे कोणी आहेत त्यांच्यासाठी, त्यांच्या बाजूने आम्ही हे सारं करतोय. 16% मराठ्यांना जे आरक्षण मिळत होतं त्याच्यामध्ये जर कुणी खऱ्या अर्थाने मिठाचा खडा घातला असेल तर ते असे. पण एकच नाहीये मराठ्यांनो, लक्षात घ्या, हा एकच नाहीये. आपल्याकडे श्रीहरी अणे होऊन गेले, आपल्याकडे तिरोडकरांसारखे होऊन गेले. हे एक सदावर्ते, हे श्रीहरी अणे, हे तिरोडकर, हे सगळे कुणाच्या पठडीतले आहेत? हा तुम्ही विचार करा. हे महाराष्ट्रातले अनाजी पंत नेमके कुणाला पुढे करतायत याचा तुम्ही बारीक विचार करा. म्हणजे मी दिल्यासारखं करतो, मी द्यायचं नाटक करतो आणि काढूनही घेतो. म्हणजे दिल्याचं मला समाधान सगळ्यांना दिसतोय, मी देण्याचं नाटक करतोय, पण ते काढूनही घ्यायचं. म्हणजे तोंडाजवळ घास न्यायचा आणि तो काढून घ्यायचा. हे मराठ्यांच्या बाबतीत केलं गेलं, ही आपलं दुर्दैव आहे. तुम्हाला आज मी तो मंडल आयोग असेल, राष्ट्रीय मागासवर्ग आयोग असेल किंवा गायकवाड समितीचा अहवाल असेल, या तिघांविषयी सांगणार आहे. मराठ्यांचं आरक्षण नेमकं कुठल्या भिस्त्या गोंगड्यात राहिलंय ते तुम्हाला आज सांगण्याचा मी थोडक्यात एक प्रयत्न करणार आहे इथे.
बघा 1992चा तो मंडल आयोग ज्याच्यामध्ये सांगितलं गेलं होतं की 50% पुढे म्हणजे महाराष्ट्र सोडा किंवा कुठल्याही राज्यामध्ये आरक्षण नसावं, 50% पुढे. राष्ट्रीय मागास आयोग काय म्हणतोय मराठ्यांविषयी ते देखील तुम्हाला सांगतो. राष्ट्रीय मागास आयोग म्हणतो ज्या समाजाचे महाराष्ट्रामध्ये ए ग्रेडमध्ये सरकारी कर्मचाऱ्यांमध्ये मी सांगतोय 33.23% कर्मचारी आहेत, बी ग्रेडमध्ये 29.3% आहेत, सी मध्ये 34.6% आहेत, 36.53% डी प्रवर्गात आहेत. मग अशा समाजाला आपण मागास कसं म्हणू शकतो? म्हणजे राष्ट्रीय मागास आयोगाने काय केलं? फक्त सरकारीच नोकऱ्या पाहिल्या. म्हणजे उभा महाराष्ट्र सरकारी नोकऱ्यांमध्ये काम करतोय का मागासवर्ग आयोग? त्याच्या पुढे जाऊन तुम्हाला आणखी एक गोष्ट मला सांगायची, ती आहे गायकवाड समितीचा अहवाल. आणि ह्या गायकवाड समितीच्या अहवालाच्या आधी या महाराष्ट्रामध्ये या मराठा आरक्षणाच्या इतिहासाची थोडक्यात तुम्हाला मला माहिती द्यायची. आणि ती माहिती अशी, मराठ्यांचं सगळ्यात पहिलं आंदोलन जर कधी झालं असेल तर 1981 साली झालं. माथाडींचे नेते अण्णासाहेब पाटलांनी याची सुरुवात केली होती. मला वाटतं 81च्या काळातलं. त्यावेळेस सरकार येता सरकारने त्यावेळेस सांगितलं आम्ही आरक्षण देऊ करतो, पण ते सरकार गडगडलं होतं. त्याच्यानंतर राष्ट्रीय मागास आयोगाचे अध्यक्ष न्यायमूर्ती खत्री म्हणतात की मराठ्यांना ओबीसी प्रवर्गातून आरक्षण द्या, फक्त त्याच मराठ्यांना ज्यांच्या जात प्रमाणपत्रावर लिहिलं आहे मराठा ओबीसी, म्हणजे कुणबी मराठा लिहिलेला आहे. आता कुणबी मराठा बऱ्याच जणांच्या जात प्रमाणपत्रावर लिहिलेलं असतं, कारण मराठा समाज हा काही त्या काळामध्ये छत्रपतींच्या असेल, पेशव्यांच्या असेल किंवा शाहूंच्या काळामध्ये असेल, त्या काळात प्रत्येक वेळी मराठा समाज पूर्ण वर्षभर लढाया लढत नव्हता. लढायांच्या काळामध्ये म्हणजे क्षत्रिय धर्माचं पालन करण्याच्या वेळेस क्षत्रिय, पण त्याच्यानंतरच्या काळामध्ये ज्यावेळेस लढाया नसायच्या त्यावेळेस मात्र हा शेती करायचा. मग तो कुणबी देखील झाला. मराठा आणि कुणबी याच्यामध्ये फरक असू नये हे राणे समितीचा अहवाल होता. राणे समिती 2004 साली, 4 म्हणण्यापेक्षा 2005 साली ज्यावेळेस काँग्रेसच्या काळात नारायण राणे ज्यावेळेस तिकडे होतो, राणे समितीने सांगितलं होतं कुणबी आणि मराठा हे दोन्ही एकच कन्सिडर करण्यात यावेत. अगदी बरोबर, पण बऱ्याच मराठ्यांच्या जात प्रमाणपत्रावर कुणबी लिहिलेलं नसतं, ते असतं हिंदू मराठा. मग त्यांच्यासाठी हे लागू होत नाही, त्यामुळे हा प्रश्न तिथे सुटला नाही. त्यामुळे त्याच्यानंतर राष्ट्रीय मागासवर्गाच्या ह्या निर्णयाच्या नंतर न्यायमूर्ती बापट आले. न्यायमूर्ती बापटांनी राज्यभरात सर्वे केला आणि त्यांनी सांगितलं ओबीसी मध्ये यांचा समावेश होऊ नये. म्हणजे जे न्यायमूर्ती खत्रींनी सांगितलं होतं राष्ट्रीय मागास आयोगाच्या अध्यक्षांनी, ते नाकारण्यात आलं. पुढे बघा, राणेंचं मी तुम्हाला सांगितलं, त्यांनी मराठा आणि कुणबी एकच करावे असं सांगितलं आणि 16% मराठा आणि 4% मुस्लिमांना आरक्षण देण्यात यावं असं सांगितलं, पण तसं घडलं नाही. पुढे सांगतो, या सगळ्या शिफारसी ज्यावेळेस राणे समितीने केल्या होत्या त्या लागू व्हाव्यात यासाठी मला वाटतं पृथ्वीराज चव्हाण त्यावेळेसचे मुख्यमंत्री होते, त्यांनी 9 जुलै 2019 रोजी राज्यघटना कलम 15(4), 15(5) आणि 16(4) याच्या अन्वये एक विशेष प्रवर्ग तयार करण्यात आला. म्हणजे एनटी, एससी, ओबीसी याच्यात हात न घालता त्यांनी एसईबीसी म्हणजे राजकीय मागास, सामाजिक मागास आणि आर्थिक मागास प्रवर्ग असा एक तयार करण्यात आला. आणि 2014 रोजी या सगळ्या या प्रवर्गातनं एक आरक्षण देण्यास सुरुवात केली. जसं आरक्षण द्यावं अशी सुरुवात करणार होते, तेवढ्यात सुप्रीम कोर्टामध्ये असतील किंवा उच्च न्यायालयामध्ये असेल याचिकांचा पाऊस पडायला सुरुवात झाली. बघा, हे टपून असतात. कधी मराठ्यांना आरक्षण मिळते आणि टपून बसलेले पटापट याचिका करतात. सुप्रीम कोर्टाने असेल, मला वाटतं हायकोर्टाने त्यावेळेस परवानगी दिली होती, पण सुप्रीम कोर्टाने ती परवानगी नाकारली होती त्यावेळेसची. आता त्याच्या पुढे जाऊन मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची, ती आहे गायकवाड समितीचा अहवाल, जो आत्ताचा 15 नोव्हेंबर 2018चा गायकवाड समितीचा अहवाल काय सांगतो तुम्हाला माहितीये? गायकवाड समितीच्या अहवालाने हे सांगण्याचा प्रयत्न केला की मराठा समाज हा खरंच आर्थिक दृष्ट्या असेल, सामाजिक दृष्ट्या असेल, हा मागास आहे. आणि गायकवाड समितीने हे सिद्ध करण्याचा प्रयत्न केला. त्यांनी सांगितलं, त्यांनी ज्यावेळेस 2 लाख मराठ्यांचा सॅम्पल घेतला आणि काही संस्थांचा सॅम्पल घेतला आणि त्यांनी याचा अभ्यास करून काही आकडेवारी दिली सरकारकडे, म्हणजे त्यावेळेसच्या फडणवीस सरकारकडे. काय झालं पहा, 2 लाखांचा सॅम्पल घेऊन त्यांनी अहवाल तयार केला. त्यात 76% मराठा हा शेतीवर अवलंबून निघाला. 76% मराठा. मला वाटतं 50% मराठा हा मातीच्या किंवा कच्च्या घरांमध्ये राहत होता. 35% मराठा समाजाला पाणी पुरवठा नळाद्वारे, मला माहिती नाही यांचे निकष काय काय होते, पण हे निकष आहेत त्याच्यामध्ये, नळाद्वारे पाणी पुरवठा होत होता. 13% मराठा हा अशिक्षित दाखवला गेला. 35% मराठा हा प्राथमिक शिक्षण घेतलेलाच फक्त होता. 43% मराठा हा 10वी 12वीच्या पुढे गेलेला नव्हता. सगळ्यात घाणेरडी गोष्ट म्हणजे 93% मराठा हा 1 लाखाच्या आतमधलं वार्षिक उत्पन्न असलेला आहे. 93% मराठा 1 लाखाच्या आतलं वार्षिक उत्पन्न. 37% मराठ्याचं 37% मराठा समाज दारिद्र्य रेषेखाली निसला त्याच्यामध्ये. या सगळ्या सूचना पाहता
ज्यावेळेस त्या सरकारने त्यावेळेस त्यांनी मराठ्यांना आरक्षण देण्याची विचार केला, पण कसा खेळ केला गेला पहा मराठ्याच्या बाबतीत. त्यांना माहिती होतं मंडळ आयोगामध्ये ज्या शिफारसी आहेत त्याप्रमाणे 50% पुढे आरक्षण देता येणार नाही. तरीही यांनी काय केलं, 16% वेगळा कोटा तयार केला. महाराष्ट्रामध्ये ऑलरेडी 52% आरक्षण चालू होतं, ऑलरेडी 52% कोटा फुल होता. त्याच्या पुढे जाऊन 16% अधिक घातलं, 68% आरक्षण नेलं आणि मला वाटतं 32% हा खुल्या प्रवर्गाला ठेवला. एसीबीसीच्या बीएसच्याच अंतर्गत मध्ये हे ठेवण्यात आलं. आता गंमत अशी झाली, तुम्ही कायद्याला फाटा मारतात, शेवटी सुप्रीम कोर्ट काय करतं, ह्या सगळ्याला मला वाटतं मुंबई हायकोर्टाने असेल किंवा हायकोर्टाने अनुमती दिली, राज्यपालांनीही स्वाक्षरी केली, पण हे सगळं सुप्रीम कोर्टात टिकणार नाही हे देवेंद्र फडणवीसांना त्यावेळेस माहिती असायला हवं होतं. त्यांनी काय केलं तुम्हाला सांगतो. अगदी ज्यावेळेस हे प्रकरण ज्यावेळेस सुप्रीम कोर्टात गेलं, बरोबर ह्यासारखे वकील सदावर्ते असतील, श्रीहरी अणे असतील किंवा इतर वकील बरोबर उभे राहिले. यांनी त्याच मर्मावर बोट ठेवलं जे कायद्यामध्ये आहे आणि 50%च्या पुढे आम्ही आरक्षण देऊ शकत नाही, याच्यावरच त्यांनी बोट ठेवलं आणि हे आरक्षण रद्द करवून घेतलं. जर तुम्हाला बघा, आजच शिवसेनेच्या पक्षप्रमुखांनी सांगितलंय वटहुकूम काढू शकता तुम्ही. दिल्लीत वटहुकूम काढतात दिल्लीच्या अधिकारांमध्ये हस्तक्षेप करण्यासाठी, तर महाराष्ट्रात वटहुकूम काढा, केंद्रामध्ये कायदा बनवा आणि त्याच कायद्याचं पालन शेवटी सुप्रीम कोर्ट करणार आहे. सुप्रीम कोर्टात जर तुम्ही कायदा दाखवला तर सुप्रीम कोर्ट तुमचा हा आदेश रद्द करू शकत नाही. द्या ना मराठ्यांना आरक्षण, आपल्या आम्ही सर्व सोबत आहोत तुमच्या, द्या मराठ्यांना आरक्षण, द्यायला हवं. आज मी स्वतः तुम्हाला माझं स्वतःचं उदाहरण सांगतो. ज्या कुठल्या महाविद्यालयात मी शिकलो, ज्या कुठल्या कोर्ससाठी मी शिकलो, तिथे माझी स्वतःची फी 1.5 लाख होती आणि बाकीच्यांसाठी ती 5,000 होती. मग प्रत्येक मराठा हा काही सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्माला आलेला नसतो. प्रत्येक मराठा हा राजकारणाच्या घरात जन्माला आलेला नसतो. कारण नेते म्हणजे मराठा समाज नव्हे, नेते म्हणजे मराठा समाज नव्हे. मराठा समाज हा मोठ्या संख्येने महाराष्ट्रात आहे, तो खरंच आर्थिक मागास, सामाजिक मागास, सगळ्याच बाबतीत तो मागास आहे. अगदी इतक्या घाणेरड्या थराला त्याची मागास पण गेलंय की काही ठिकाणी तो प्राथमिक शिक्षण सुद्धा घेऊ शकत नाही. इतकी हलाखीची अवस्था मराठा समाजाची होऊ घातलेली आहे. त्यामुळे हे आरक्षणाची खरं पाहायला गेलं तर गरज आहे. जास्त काही नाही तर कमीत कमी त्या शिक्षणामध्ये त्याची फी तरी कुठेतरी कमी करावी. त्याच्या आर्थिक गोष्टींकडे पाहून त्याची फी तरी कमी करण्यात यावी. पण काहीही घडताना दिसत नाही. 1.5 2 लाखांच्या फिया आणि बाकीच्यांसाठी 2,000 3,000च्या फिया. या गोष्टी पाहिल्या तर कुठेतरी मनाला वाईट वाटतं. याचिकाकर्त्यांचे त्यावेळेसचे वकील मला वाटतं प्रदीप संचेती होते. त्यांनी गायकवाड समितीच्या अहवालावर क्वेश्चन मार्क केलं आणि पहिला प्रश्न विचारला, 19 पैकी 13 जवळपास मुख्यमंत्री आजपर्यंत महाराष्ट्राचे हे मराठा समाजातून आलेले आहेत. मला वाटतं मनोहर जोशी असतील, सुशील कुमार शिंदे असतील किंवा बॅरिस्टर अंतुले असतील किंवा देवेंद्र फडणवीस घ्या, ह्यांचे 5-6 काही अपवाद सोडले तर सारे मुख्यमंत्री मराठा समाजातून. किती हास्यास्पद दावा आहे हा. म्हणजे मराठ्यांचे मुख्यमंत्री आहेत म्हणून मराठा समाज मागास होऊ शकत नाही का? असं नाहीये. 25 पैकी 17 कॉलेजेस मराठ्यांच्या मालकीचे आहेत, म्हणजे मराठा नेत्यांच्या मालकीचे आहेत. त्यानंतर 31 पैकी 24 जिल्हा बँकांवर मराठा समाजाचं वर्चस्व आहे, समाजाचं नाही नेत्यांचं वर्चस्व आहे. 161 पैकी 86 साखर कारखाने मराठा समाजाच्या नेत्यांच्या मालकीचे आहेत. हे सगळ्या गोष्टी तिथे सांगण्यात आल्या. मराठा समाज हा मागास नाही, ह्या सगळ्या गोष्टींवर सिद्ध केलं गेलं. आता सगळ्यात पहिली गोम आहे की मंडल आयोग म्हणतो की 50%च्या पुढे तुम्ही आरक्षण देऊ शकत नाही. पण त्याच्यामध्ये एक अशी गोष्ट आहे जिथे राष्ट्रपतीकडे तो अधिकार आहे, राष्ट्रपती त्याच्यात काहीतरी फेरफार करू शकतं. पण एखादं राज्य किंवा राज्याचं विधानसभा, विधान परिषद, विधिमंडळ याच्यात हस्तक्षेप करू शकतं का? हा सगळ्यात पहिला होता आणि हे कोर्टात सिद्ध झालं नाही. कोर्टाने सांगितलं राज्यांना हा अधिकार नाहीये. राज्य कुठल्याही समाजाला मागासमध्ये टाकू शकतं किंवा काढू शकतं, हा अधिकार राज्यांना नाहीये, हा अधिकार केंद्राला आहे. आणि तिथेच आपण मागे पडलो. संपला आपला खेळ, इथेच संपला. मंडल आयोग तिथे सरस ठरलं. आता मला एक साधा प्रश्नाचं उत्तर द्या. सर्वाधिक ज्या आत्महत्या झाल्यात शेतकऱ्यांच्या, त्या झाल्यात मराठा समाजामधनं. मग का बरं मराठा समाजाच्या ह्या सगळ्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहेत? जर ते आर्थिक मागास नसतील, सामाजिक मागास नसतील, का तेच आत्महत्या करतायत? मराठवाड्यामध्ये कित्येक शेतकरी आज ग्रासलेत आणि सारेच्या सारे मराठा समाजाचे आहेत. त्यांच्यावर किती साऱ्या समस्या आहेत.
आज ज्यावेळेस हा जालन्याचा प्रकार पाहतो शिवसैनिकांना, एक मन सुन्न करणारं वातावरण आहे. त्या गळ्यात त्यांच्या माळा आहेत, तुळशीच्या माळा आहेत त्या महिला भगिनींच्या. 70-75च्या पुढच्या हरिपाठाचं वाचन करत होत्या. त्या हरिपाठ वाचताना त्यांच्यावर लाठीचार्ज होतो, अष्टधुराच्या नळकंड्या फोडून त्यांना त्या धुरामध्ये मारलं जातं. ज्या घरामध्ये घुसू पाहत होत्या त्यांना घरात घुसून मारलं जातं. लहान मुलांना देखील याच्यातून सोडलं जात नाही. हे नक्की चाललंय की ह्या शांतताप्रिय मराठा समाजाला जर खऱ्याच अर्थाने जर तुम्ही डिवचायचा प्रयत्न केलात तर हे मणिपूर फिकं आहे. मी पुन्हा सांगतो, हा महाराष्ट्र इतका पेटेल की ती आग कधीही विझणार नाही आणि कुठलंही सरकार ही आग विझवू शकत नाही, कुणाच्याच हातात राहणार नाही. हे सारं कंट्रोलच्या बाहेर जाईल, हे सारं कंट्रोलच्या बाहेर जाईल. त्यामुळे कृपया करून ह्या गोष्टींना कुठेतरी सोडवायचा प्रयत्न करा, याला चिथावू नका. विशेषतः ह्या सगळ्या समाजाकडनं, ह्या एकनाथ शिंदेकडनं अपेक्षा होत्या. बाबांनो, तुम्ही लक्षात घ्या, एकनाथ शिंदे हे कुठल्याही समाजाचेच नाहीत असं समजा. एकनाथ शिंदे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून समजा आणि त्यांना कोणी तिथे बसवलं याचा तुम्ही विचार करा. ते कुठल्या समाजाचे आहेत म्हणून समाजाची बाजू घेतील असं कधीही होणार नाही, असं कधीही होणार नाही. अशा भाबड्या आणि काय म्हणतात ते खुळ्या अपेक्षा तुम्ही यांच्याकडनं ठेवू नका. एक मराठा बांधव म्हणून मीही तुम्हाला सांगेन, ह्या आंदोलनाला वेगळ्या पद्धतीनेच पुढे घेऊन जावं लागेल, नाही तर या महाराष्ट्राचा मणिपूर होण्यापासून कोणीही वाचवू शकत नाही. तुम्हाला सर्व शिवसैनिकांची रजा घेतो आणि सकल मराठा समाजाला एकच सांगतो, कितीही काही झालं, कितीही संकट आली तरी आपल्याला अशी एकजूट वज्रमूठ कायम ठेवावी लागेल. पक्ष सगळ्या गोष्टींना बाजूला ठेवायचं, ह्या सगळ्यांमध्ये पक्ष सगळं बाजूला ठेवून एकत्र राहा, एकजूट राहा. आपल्याला कुठल्याही समाजावर अन्याय करायचा नाहीये. ओबीसी समाजावर नाही, एसटी साठी नाही, एनटी साठी नाही, विजेसाठी नाही, कुठल्याही समाजावर अन्याय न करता जर हक्काचं असेल, संविधानात बसत असेल, त्या गोष्टी आपल्याला हक्काच्या मागून घ्याव्याच लागतील. कुठल्याही समाजावर अन्याय न करता. एक मराठा लाख मराठा. तुम्हा सर्व शिवसैनिकांची रजा घेतो. सप्रेम जय महाराष्ट्र. काळजी घ्या. जय महाराष्ट्र.